नमस्कार, मी विनोद शिंदे. आपण पाहत आहात अँटी क्राईम न्यूज. अँटी क्राईम न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. सध्या मी उभा आहे शहीद स्मारक घाटकोपर येथे अनुसूचित जाती एकता समिती व सहयोगी संघटना आहेत आणि अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे त्यासाठी बीडहून पायी लॉंग मार्च काढण्यात आला आहे. आपल्यासोबत प्रेम कांबळे आहेत, ते हे संयोजक आहेत. तर आपण जाणून घेऊ बीड 10 जून रोजी ते निघाले आहेत. तर आतापर्यंत जो त्यांचा लॉंग मार्च आहे तो कसा पार पडला? सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम. हा जो बीडच्या क्रांतीभूमीतून निघालेला पाय लॉंग मार्च 10 जून रोजी निघाला आहे, तो अत्यंत शांतपणे या ठिकाणापर्यंत आम्ही घेऊन आलेलो आहोत. आज आपण माता रमाई आंबेडकर या नगर घाटकोपर या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी तर आम्हाला प्रवासादरम्यान आमचा समाज असेल, आमचे भीमसैनिक असतील किंवा आमच्या माता भगिनी असतील, त्यांनी इतकं भरभरून आम्हाला दाद दिली, या पाय लॉंग मार्च साठी मदत केली. त्याबद्दल मी त्या सर्वांचे आपल्या माध्यमातून मी प्रथमतः आभार मानतो. आणि आम्हाला पोलीस प्रशासनाने देखील इथपर्यंत आता सहकार्य केलेलं आहे आणि या घाटकोपर पासून ते चैत्यभूमीपर्यंत आम्हाला सहकार्य करावे हे मी या आपल्या माध्यमातून विनंती करतो. तर नेमका हे उपवर्गीकरण काय आहे हे आपण आपल्या साध्या सोप्या शब्दामध्ये सांगा. उपवर्गीकरण काय विषय आहे? आता हे आपण बघू शकतो, महाराष्ट्रात हे अस्थिर ठेवायचं नाही या सरकारला. त्यामुळे कुठेतरी जाती जातीत प्रयोग करून हे भांडण लावण्याचे कार्य केले. या मराठवाड्यामध्ये जाती जातीत तेढ निर्माण केला. ते प्रयोग यांना सक्सेस झाले नाही. त्याच्यामुळे आता लढाऊ जात या महाराष्ट्रामध्ये आहे. ती जात आहे महार आणि मांग. आणि महार मांग एकोप्याने राहत असताना या SC चं उपवर्गीकरण कसं करायचं, हे शासनाने हा डाव जो रचलेला आहे, SC मधील महार मांग हा वाद कसा लावायचा आणि यामध्ये महार मातंग लोक कसे फोडायचे हे यांनी या शासनाने आणि ह्या देवेंद्र फडणवीस सरकारने या महाराष्ट्र यांना कुठेही अस्थिर ठेवायचं नाही. हा महाराष्ट्र पूर्णतः यांना दंगलखोर आणि दंगल पेटून द्यायची आहे. त्यामुळे हा महाराष्ट्र यांना अस्थिर ठेवायचा नसून हा उपवर्गीकरणाचा डाव आता याने आम्ही या ठिकाणी हाणून पाडणार आहोत. त्यासाठी आम्ही बीडच्या क्रांतीभूमीतून या मुंबईच्या दिशेने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अभिवादन करण्यासाठी, वंदन करण्यासाठी आम्ही चैत्यभूमी या ठिकाणी आमच्या पाय लॉंग मार्चचा समारोप होणार आहे. तरी मी आपल्या माध्यमातून असे आवाहन करतो, माझ्या माता भगिनी असतील, भीमसैनिक असतील, त्यांनी आज दुपारी ठीक 2 वाजता चैत्यभूमी दादर या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावे. बोलतो, थांबतो. जय भीम. आपल्यासोबत भीमसैनिक रजनीकांत वाघमारे देखील आहेत. आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेऊ. सर, काय म्हणणं आहे आपलं याबद्दल? या लॉंग मार्च काढण्याचा उद्देश महाराष्ट्र राज्य सरकारने जो उपवर्गीकरणाचा डाव रचलेला आहे, अनुसूचित जातीमध्ये जे फूट पाडण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे, या अनुसूचित जातीमध्ये आरक्षणाचे वर्गीकरण करण्याची कसलीही आवश्यकता नसताना देखील प्रशासनाने जाणून बुजून तो डाव रचलेला आहे की जेणेकरून आंबेडकरी चळवळीमध्ये जो मागासलेला समाज आहे तो बाबासाहेबांच्या विचारांवरती पुढे जाण्यासाठी कुठेतरी आता सुरुवात करत होता. कुठेतरी या अनुसूचित जातीमध्ये रोटी बेटी व्यवहार सुरू झाला होता. तो हाणून पाडण्यासाठी या प्रशासनाने फक्त हा डाव रचलेला आहे. याच्यामध्ये अनुसूचित जातीला 13% आरक्षण असताना देखील उपवर्गीकरण करण्याची कसलीही आवश्यकता नाही. जो यांनी डाव रचलेला आहे तो आम्ही हाणून पाडण्यासाठी लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे बीड ते चैत्यभूमी दादर या ठिकाणी. हे होते रजनीकांत वाघमारे. त्यांनी स्पष्ट भूमिका केली आहे. सरकारचा ते डाव हाणून पाडणार आहेत आणि जो पायी लॉंग मार्च आहे ते सक्सेस करणार आहेत. पाहत राहा अँटी क्राईम न्यूज. मी विनोद शिंदे, मुंबई. ही बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, फॉलो करा आणि आपल्या हक्काचे चॅनल अँटी क्राईम न्यूज आत्ताच सबस्क्राईब करा. पाहत राहा अँटी क्राईम न्यूज, गुन्ह्याचा पंचनामा.